सुरुवात करूया सविस्तर घडामोडींना। सुरुवातीला पाहूयात लोकसभा निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होत आहे। महाराष्ट्रात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्याकरता मतदान होणार आहे। दरम्यान 5ही मतदारसंघांमध्ये उमेदवारांसह सगळ्याच राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी अखेरच्या दिवशी जोरदार प्रचार केला। अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या। दोन दिवसांनंतर सगळ्याच उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होईल। त्यामुळे मतदार राजा कुणाच्या पारड्यात दान टाकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता ही 2 दृश्य नागपूर आणि रामटेकची जोरदार प्रचार सुरू होता। प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। चंद्रपूर आणि भंडाराची आपण दृश्य बघतोय। प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। आजचे संध्याकाळचे 6 वाजले। 2 दिवसांनी म्हणजे शुक्रवारी मतदान होणार आहे। एकूण 5 मतदारसंघ पहिल्या टप्प्यातलं मतदान। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मतदानाकडे, कारण यावेळची निवडणूक ही विशेष आहे। ही दृश्य चंद्रपूर आणि भंडारा, गोंदिया, जसं आम्ही सांगितलं की आजचा शेवटचा दिवस प्रचाराचा असल्यानं जोरदार प्रचार बघायला मिळाला। आमचे प्रतिनिधी हैदर शेख चंद्रपूरहून आणि उदय तिमांडे नागपूरहून या दोघांशीही आपण सविस्तरपणे बोलूया आजच्या दिवसभराच्या प्रचारासंदर्भात। आणि उत्सुकता आहे 2 दिवसांनी मतदान होणार आहे त्याची देखील। सगळ्यात आधी उदय, आपण सांगाल काय वातावरण होतं? नागपूर, रामटेक सगळीकडे जोरदार प्रचार बघायला मिळणार आज, कारण आता तोफा थंडावलेल्या आहेत। सुवर्णा, खरं तर ती गेली 3 आठवडे जे आहेत ते राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ज्या आहेत त्या नागपूर आणि 5 पहिल्या टप्प्यातील ज्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तिथं जे आहे ते मतदारांना ऐकायला मिळाले। कारण विकासाच्या मुद्द्यावर असेल किंवा राजकारणाच्या मुद्द्यावर विविध आरोप आणि प्रत्यारोप झाले। मात्र आता 6च्या ठोक्याला जे आहे ते हे सगळे आरोप प्रत्यारोप थांबलेले आहे। कारण आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी जे आहे ते आता 6 वाजेपासून प्रचाराला जी आहे ती बंदी आहे। आणि आपण पाहिलं होतं की गेल्या 3 आठवड्यामध्ये जे आहे ते अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतकंच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, तिकडे काँग्रेसकडून राहुल गांधी, शरद पवार या सगळ्या बड्या नेत्यांची मांदियाळी जी आहे ती या 5ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिली होती। आणि मतदारांना कशा पद्धतीने आपल्याकडे प्रभावित करता येईल या दृष्टीने प्रयत्न जो आहे तो करण्यात आला होता। गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये गरमी देखील वाढली होती। ती गरमी जशी जशी आता कमी होत आहे तसा तसा हा प्रचार देखील कमी होता। इथून पुढे आता प्रचार सभा किंवा उघडपणे प्रचार करता येणार नाही। मात्र पुढचे 2 दिवस उमेदवारांना जो आहे तो छुपा पद्धतीने किंवा त्याला चुहा बैठक म्हणता येईल अशा पद्धतीनं प्रचार करता येणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजेपासून जे आहे ते मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर पर्यंत कुठलाही प्रचार किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला त्याचं चिन्ह किंवा नाव प्रदर्शित करता येणार नाही। आदर्श आचारसंहितेचं पालन होईल या दृष्टीनं प्रशासन खबरदारी घेत आहे। मात्र आजचा प्रचार संपण्याचा शेवटचा दिवस हा रामनवमीचा होता। आणि आपल्याला माहिती आहे की अयोध्येनंतर जर रामनवमी मोठ्या प्रमाणात कुठं साजरी होत असेल तर ती नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये सगळे राजकीय अभिनिवेश दूर सारत सर्व राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते एकत्रित आल्याचं आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, हे सगळे इथे एकत्रित आले होते। अगदी नागपूरमध्ये ज्या 2 तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत होत्या त्यातले महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीचे विकास ठाकरे हे देखील तिथं रामपूजेच्या निमित्तानं एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता गेले 3 आठवडे सुवर्ण हे राजकीय वातावरण ढवळून निघालं असलं तरी इथून पुढं 2 दिवस जो प्रचार होईल तोच प्रचार उमेदवाराचं भाग्य ठरवणारा असेल असं प्रामुख्याने विदर्भात मानलं जातं। कत्ल की रात असं विदर्भात या 2 दिवसांना म्हटलं जातं। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी शुक्रवारचा दिवस अधिक महत्त्वाचा आहे। उदय, जसं तू नागपूर आणि रामटेक विषयी सांगतोयस, आपण चंद्रपुरामधलं काय वातावरण होतं तेही जाणून घेऊया। हैदर, तुम्ही काय सांगाल? आता तर प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत, पण साधारण चंद्रपुरातलं चित्र, वातावरण, प्रचार याचं विशेष काय?
मागील 15 ते 16 दिवसापासून एक जोरदार प्रचार सुरू झाला आणि त्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावलेल्या आहेत. चंद्रपूरची जी लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसची मुख्य लढत असून यामध्ये महाराष्ट्रातली महत्वाची लढत मानली जाते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार रणांगणात आहे आणि त्यांच्या समोर जे आहेत स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत प्रतिभा धानोरकर या आहेत. महत्वाचं म्हणजे या चंद्रपूर शहरातली म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातली पहिली लोकसभेची मोठी जी सभा आहे नरेंद्र मोदींची झाली ती महाराष्ट्रातली पहिली सभा आपल्याकडे झाली भाजपची. त्यानंतर वेगवेगळे दिग्गज नेते जे आहेत त्यांनी हजेरी लावलेली आहे. 25चे प्रकाश आंबेडकर असो, काँग्रेसचे नाना पटोले, चेनी थल्ला, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ अशी मोठी लिस्ट जी आहे ती चंद्रपुरात प्रचार सभेची झालेली आहे. आणि आज प्रचारच्या जे सभा ते तोफा ते थंडावल्या आणि आता जे आहे ते जे गुप्त प्रचार जे त्याची सुरुवात होणार आहे आणि 2 दिवस म्हणजे त्यांच्याकडे आहे आणि 19 तारखेला मतदार ठरवतील की कुणाला दिल्लीत पाठवायचं. नक्की हैदर, आपण बघितलं चंद्रपूर काय, नागपूर, रामटेक काय, तिथे काय साधारण वातावरण होतं. हैदर आपले आणि उदय आपले आभार. आपल्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत नेहाल भुरे आणि अजित मांढरे. नेहाल, आधी तुमच्याकडे येते, काय सांगाल आतापर्यंतचा एक साधारण 15 दिवसांचा प्रचार, आरोप प्रत्यारोप, कसं राहिलं वातावरण आणि आता पुढचे 2 दिवसही महत्त्वाचे असणार आहेत कारण गुप्त प्रचार असेल, गुप्तपणे मतदारापर्यंत पोहोचणं हेही महत्त्वाचं असतं. कसं बघता? नक्कीच मॅम, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अखेर आता 17 दिवसानंतर प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत. असे असले तरी छुप्या पद्धतीने उमेदवार मतदारांपर्यंत आकर्षित करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघा निवडणुकीमध्ये आता रंगत आलेली आहे. देशाचे दिग्गज नेत्यांनी या भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये आपल्याला त्यांची स्टार प्रचारकच्या माध्यमातून जाहीर सभा असोत, कॉर्नर सभा असोत, अशा विविध सभा झालेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीला प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळे भंडारा आणि गोंदिया लोकसभा ही प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृहजिल्हा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची मानली जात आहे. कारण पहिल्यांदा भंडारा गोंदिया लोकसभामध्ये 25 वर्षानंतर काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप आपल्याला या भंडारा गोंदियामध्ये दुहेरी अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिलेली आहे तर महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिलेली आहे. या दोघांमध्येच आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता 17 दिवसाचा प्रचार थंडावलेला आहे. दोन्ही उमेदवार व इतर पक्षाचे उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र आज अखेर प्रचार थांबलेला आहे. मात्र आता 2 दिवस छुप्या पद्धतीने प्रचार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता 19 तारखेला या दोन्ही उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. त्यामुळे याचं निकाल 4 तारखेला लागणार आहे. त्यामुळे मतदार राजाने नेमकं कुणाला कोल दिलं हे आपल्याला 4 तारखेला कळणार आहे. हे सुद्धा पाहणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. नक्की. नेहाल, असेच सोबत रहा. नेहाल, अजित, उदय, हैदर सगळेच आपल्या सोबत आहेत. अजित, तुम्ही काय सांगाल, कसं वातावरण राहिलं प्रचाराचं? अजून 2 दिवस शिल्लक आहेत. शुक्रवारी पहिला टप्पा मतदानाचा पार पडणारे 5 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि फार वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झाले. 2 पक्ष ज्यांचे 4 पक्ष झालेले आहेत, कसं या सगळ्याकडे बघता येईल? अजित. सुवर्णा, ज्या पद्धतीनं निवडणुका म्हणजे 2 पक्ष म्हटली त्या पद्धतीने 2 पक्षांचे 4 पक्ष झालेले आहेत. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. सार्वत्रिक निवडणूक ही पहिलीच आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर कोणत्या पक्षाला जनतेनं कौल दिलेला आहे ते स्पष्ट होईल आणि त्याचे पडसाद जे आहेत ते पुढे विधानसभेमध्ये पडतील. सुवर्णा, नागपूर भाग झाला, रामटेक भाग झाला. अगदी नरसिंह राव जे आहेत पंतप्रधान, त्यांच्याकरता त्यांनी रामटेक हा भाग निवडला होता आणि तिथून ते निवडून देखील आले होते आणि पुढे जाऊन ते पंतप्रधान झाले होते. त्याचबरोबरनं काँग्रेसचे असे अनेक दिग्गज आहेत की ज्यांनी रामटेक हा मतदारसंघ निवडला होता आणि पुढे जाऊन त्यांनी अनेक केंद्रीय मंत्रिपदं भूषवलेली आहेत.
याच नागपूरमधून आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते माजी मुख्यमंत्री देखील आहेत. ते अशी दिग्गज लोक जी आहेत या संपूर्ण नागपूर आणि रामटेक नगरी आजूबाजूचे संपूर्ण 5 मतदारसंघ जे आहेत या सगळ्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेते मंडळी आहेत. जर आपण विरोधकांचा विचार केला तर अनिल देशमुख असतील तर विविध असे नेते आहेत की ज्यांनी मोठमोठी पदे भूषवलेली आहेत. त्यामुळे सगळ्यांची शक्ती जी आहे किंवा सगळ्यांची प्रतिष्ठा जी आहे ती इथं पणाला लागली होती आणि यामुळे सगळ्यांनीच, कारण काही पहिलीच निवडणूक आहे, फाटाफूट झाल्यानंतर त्यानंतर बंड किंवा उठाव हे सगळं झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे सगळ्यांनीच यामध्ये आपली संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावली होती. टप्प्याटप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत, यामुळे एक प्रचाराकरता वेगळी रणनीती आखली गेली होती आणि सर्व ताकद जी आहे ही पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण या 5 जागांकरता लावण्यात आली होती. आणि त्यामुळे अनेक म्हणजे स्थानिक असतील, राज्य पातळीवरचे नेते असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नेते असतील, अगदी पंतप्रधान असतील किंवा राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभा असतील, या 5 मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत आणि त्यांच्या आणि त्यामुळे आता शुक्रवारी नेमकं कसं मतदान दिवसभरात होतं हे बघणं महत्वाचं आहे. आपल्या तिघांचेही आभार. लगेचच पुढच्या बातमीकडे वळूया.